विषय आहे, त्याच्यामुळे त्या मेलॅनोसाइट्समुळे येतं. तर आपल्या बॉडीची जी इम्युन सिस्टम आहे या मेलॅनोसाइट्सवर जर अटॅक करत असेल तर अशा केसेसमध्ये मेलॅनोसाइट्सचे जे सेल्स आहे हे मेलॅनिन खूप कमी प्रमाणात तयार होतं. मेलॅनिन जर कमी तयार झालं त्या ठिकाणावर तर तिथे मग ते पॅचेस व्हाईटवाले आपल्याला पांढरे डाग कोडसारखे हे दिसायला बघायला मिळतात. तर हे एक झालं ॲटोइम्युन डिसऑर्डर. त्याच्यामध्ये परत जर ॲटोइम्युन डिसीज जर कोणाला काही असेल तर त्याच्यामध्ये मग व्हिटिलिगो पण असू शकतो किंवा मग स्क्लेरोसिससुद्धा असू शकते. असे काही डिसऑर्डर आहे ॲटोइम्युन ज्याच्यामुळे आपल्या बॉडीची इम्युन सिस्टीमच आपल्या पेशांवरच अटॅक करायला लागतं. तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला ल्युकोडर्मा हा बघायला मिळू शकतो. सेकंड आहे जेनेटिक कॉज. जेनेटिक म्हणजे अनेक वेळा पेशंटमध्ये फॅमिली हिस्ट्री असते. मग ती मॅटर्नल फॅमिली हिस्ट्री असू शकते किंवा पॅटर्नल असू शकते. म्हणजे फॅमिलीमध्ये जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला कोणालाही जर एखाद्याला जर ल्युकोडर्मा आणि कोड असेल तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठेतरी पिढीमध्ये मग